अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। भद्रावती येथे मैत्री दिनाच्या शुभपर्वावर इंटॅक नेते धनंजय गुंडावार यांच्या नेतृत्वात माजरी एरिया इंटॅक या मजदूर संघटनेच्या असंख्य नोंदणीकृत सदस्यांनी केली प्रवेश। भद्रावती येथे मैत्री दिनाच्या शुभपर्वावर दिनांक 3 ऑगस्ट रोजी इंटॅक नेते धनंजय गुंडावार यांच्या नेतृत्वात माजरी एरिया इंटॅक या मजदूर संघटनेच्या जनरल सेक्रेटरी आयटक सीजी जोसेफ तसेच एनटी मस्के प्रेसिडेंट दिलीप बार्गी कोषाध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत संयुक्त खदान मजदूर संघ आयटक या संघटनेत प्रवेश केला। धनंजय गुंडावार ITI येथे मैत्री दिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य कार्यक्रमात माजरी एरियातील या संघटनेच्या विलीनीकरणाचा सोहळा पार पडला। आयटकचे मावळते प्रखरऊ नेते दत्ता कोंबे यांनी आपला पदभार नवनियुक्त धनंजय गुंडावार यांचे कडे सुपूर्द केला व संघटनेच्या माध्यमातून खदान मजदूर बांधवांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केली। उत्साह व लाल झेंडाच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता। एनटी मस्के यांचे अध्यक्षीय उपस्थितीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संजयजी दुबे तर समारोपी आभार प्रदर्शन मोहम्मद असलम अन्सारी यांनी केले। अपडेट इंडिया टीव्ही न्यूजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली असता एक दिलाने काम करून मजदूर बांधवांना न्याय मिळवून देऊ असे मत व्यक्त केले। चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे। अपडेट इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या समेत आहे झुंजारू नेतृत्व आयटकचे नेते दत्ताभाऊ कोंबे यांना आपण विचारू आहे की या स्नेहसंमेलनातून या ठिकाणी जो काही एकीकरण झालेलं आहे त्या एकीकरणाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? हे एकीकरण जे करायचं मुख्य कारण आमच्या इथं वेकोलीमध्ये 5 संघटना काम करत आहे आणि त्या 5 संघटनेमध्ये एक इंटक युनियनचा गेल्या 8-9 वर्षापासून जे औद्योगिक संबंध म्हणजे IR बोलणी मॅनेजमेंट आणि युनियनची जी बोलणी असते ती बंद झाली होती आणि बंदच होती। आणि अशा परिस्थितीमध्ये जर कोणते अधिकार सरकारनं जर आपल्याकडून हिसकावून घेतले तर त्या युनियनला काही कधी महत्त्व नसते। तरी या माजरी क्षेत्रामध्ये बरेचसे लोक म्हणजे 330 लोक जवळजवळ 8-9 वर्षापासून कंटिन्यू जोडून होते आणि ते कुठं ना कुठं त्रस्त झाले होते की नाही आता आपल्याला काहीतरी कुठेतरी जोडल्याशिवाय आपले कामं आणि बाकीचं हे सर्व बरोबर होणार नाही। म्हणून यावेळेस त्यांनी जोर दिला की ना यावेळेस आपण कोणातरी संघटनेला जोडायचं आणि आपले जे काही कामं आहे ते मार्गी लावायचे। आणि सगळ्यांनी एक निर्णय घेतला की ना आपल्या माजरी क्षेत्रामध्ये निर्वश म्हणजे काम करणारं फक्त एकच संघटना ते आहे आयटक, जे कधी कोणाच्या दबावामध्ये राहत नाही आणि काही नाही। म्हणून सगळ्यांनी एक निर्णय घेतला की नाही आपण सगळेजण आयटक संघटनेशी जोडू ताकी आपल्या सर्व कामगाराला न्याय मिळेल। आणि याकरिता ज्याप्रमाणे मी आणि गुंडावरजी जवळपास आम्ही एका बरोबरीच्या ह्याच्यामध्ये आहे तर हे कुठंतरी ऍडजस्टमेंट झालं पाहिजे म्हणून मी माझं अध्यक्षपद मागे घेऊन माझं पद मी गुंडावरजीकडे दिलं आणि आता गुंडावरजी आणि आम्ही असं दोन्ही टीम मिळून माजरी क्षेत्रामध्ये लोकांच्या कामाकरिता त्यांना न्याय देण्याकरता कुठेतरी आम्ही दोघं मिळून लढू आणि लोकांना न्याय देण्याचं कार्य करू। हाच आमचा मेन या ठिकाणी उद्देश आहे आणि हेच आमचं ध्येय आहे।